चला तर मित्रांनो, आज करूया बोंबील फ्राय। इथे बोंबील साफ करून स्वच्छ करून धुवून घेतले मी। आता टाकूया पाण्याच्यात हळद, तिखट आणि मीठ। तुमच्या आवडीनुसार चवीप्रमाणे घेऊ शकता। इथे आले लसणाची पेस्ट आणि त्या लिंबाचा रस। चला आता सगळं मिक्स करून मस्त अर्धा तास मुरायला ठेवते, नंतर फ्राय करायला घेऊया। तर मित्रांनो, मसाले लावून 1 तास झालेला आहे बोंबीलला। आता आपण फ्राय करायला घेऊ। ते तेल तापलेलं आहे। इथं रवा घेतली आहे। रव्यामध्ये टाकते आता मी हळद, तिखट आणि मीठ। चला थोडं मिक्स करून घेते। चला आता एक एक करून बोंबील फ्राय करायला घेऊया। चला तर इथे रवा लावून घेतले सगळ्या बोंबीलला। आता आपण फ्राय करायला घेऊया। तेल तापलेलं आहे मस्त। आता एक एक बोंबील सोडते, कडक फ्राय करून घेते। चला तर मित्रांनो, इथे बघू शकता आपलं बोंबील फ्राय कुरकुरीत मस्त रेडी आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मी चालले दुसऱ्या कामाला। बाय।